हे रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. ज्ञानं श्रीभगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वैशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. एकादश स्कंध अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशे. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवतावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्था क्षेत्रा जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोलिव इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन. 12ोध्यायी. हंस सनकोपदेश त्रयोदशात. भक्तियोग ध्यानविधी चतुर्दशात. सिद्धी विभिन्न लक्षण पंचदशात. विभूती वर्णन षोडशी. वर्णाश्रमधर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुण दोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 ते तो तत्वता. सांख्य योग ज्ञान गाथा 24व्यात बोलिली. निरूपण वृत्ती त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिली. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित
निवेदिला परमार्थ 28व्या माजिक. भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुल संहार 30व्यात श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंधाची अवतरणिका आपण ऐकली. यामध्ये 31 अध्याय आहेत आणि शेवटच्या अध्यायामध्ये यदुकुल संहार 30व्यात श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. 31व्या अध्यायामध्ये भगवंताचं परमधाम गमन जे आहे ते आहे आणि त्याचं जो कारण आहे ते कारण आजच्या अध्यायामध्ये आहे. म्हणजे एकादशच्या अध्यायाची सुरुवात जी आहे ते एकादश स्कंध प्रथमोध्याय यदुवंशाशी शाप होय हा पहिला अध्याय आज आपल्याला पाहायचा आहे. तत्पूर्वी या एकादश स्कंधामध्ये जे 31 अध्याय आहेत त्यामध्ये 31 अध्याय होण्याच्या सुरुवातीला आपण मधुराष्टकम म्हणूया. सुंदर असं मधुराष्टक जे आहे श्री वल्लभाचार्याने रचलेलं आहे. त्यामध्ये भगवंताच्या सगळ्या गुणांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. श्रीराम समर्थ. अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं गमनं मधुरं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरो रेणुर्मधुर पाणिर्मधुर पादो मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलिलं मधुरं वमितं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम्. इति श्रीमद्वल्लभाचार्यकृतं मधुराष्टकं संपूर्ण. भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येकच गोष्ट मधुर आहे हे या ठिकाणी वल्लभाचार्याने खूप चांगल्या शब्दामध्ये कथन केलेलं आहे. या एकादश स्कंधाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी कालचा जो दिवस होता वैशाख वद्य दशमी याचं महत्त्व जे ते थोडक्यात सांगतो. अगदी थोडक्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव सोपारणे मुक्ताबाई यापैकी मुक्ताबाई ज्या आहेत त्यांच्या वैकुंठ गमनाचा दिवस काल होता वैशाख वद्य दशमी.
त्यांचा जन्म अश्विन शुद्ध प्रतिपदा, नवरात्राच्या सुरुवातीचा पहिला दिवस, घटस्थापना आपण जे करतो, शक्तीची उपासना, शक्तीचे सामर्थ्य, शक्तीचं स्वरूप असणारे या मुक्ताबाई, त्यांचा जन्म सन 1279 आणि समाधी शके 1297. म्हणजे कसं तरी 18 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं होतं. आपल्या जळगावच्या जवळ एदलाबाद पूर्वीचं नाव आहे, आज त्याचं नाव मुक्ताईनगर आहे. तिथे त्यांची समाधी आहे, समाधी मंदिर आहे. खूप सुंदर असा परिसर आहे. खरं म्हणजे त्यांची समाधी अशी त्या ठिकाणी आहे. पण असं सांगतात की त्यावेळेस त्यांना जेव्हा हा देह सोडायचा होता त्यावेळेस आकाशामध्ये विजेचा गडगडाट झाला आणि त्याच क्षणी मुक्ताबाई ह्या अदृश्य झाल्या. तुकाराम महाराज जसे सदैव वैकुंठाला गेले तशाच मुक्ताबाईसुद्धा मुक्त झाल्या. त्यांची काल पुण्यतिथी होती. आणि आता उद्याचा जो दिवस आहे म्हणजे वैशाख वद्य द्वादशीपासून वैशाख अमावस्येपर्यंत आपण आपल्या या ऑनलाईन कार्यक्रमाच्याद्वारे मागील 6 वर्षापासून, म्हणजे आता हे उद्याचं 6वं वर्ष सुरू होत आहे, श्री दास विश्राम धाम दिवस आपण साजरा करीत आहोत. दास विश्राम धाम हा आपल्या एकेहळीच्या मठाचा, ज्या ठिकाणी आज मठपती आमचे राकेश महाराज आहेत, त्या आत्माराम महाराजांनी लिहिलेला मोठा ग्रंथ आहे. त्याच्या प्रित्यर्थ उद्याचा दिवस म्हणजे दिवशी हा दास विश्राम धाम ग्रंथ लिहून पूर्ण झाला. तो दिवस म्हणजे वैशाख वद्य द्वादशी. आणि वैशाख अमावस्याचा दिवस आहे तो श्री बापू रामदासी यांची पुण्यतिथी असते. गडावर हे होऊन गेले, त्याबद्दल आता उद्यापासून 4 दिवस आपल्याला विशेष अशी माहिती या ठिकाणाहून मिळणार आहे. आत्माराम महाराजांच्या परंपरेतील जे मठ आहेत त्या मठांचीसुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर त्यामुळे उद्यापासून 4 दिवस म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार सर्वांनी हा कार्यक्रम उपस्थित राहावं. आणि अनेक गोष्टी ज्या मठामध्ये आपण गेलेलो नाही त्यांची माहिती जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घरी बसून मिळत असेल तर सर्वांनी ती श्रवण केलीच पाहिजे, असं माझं या ठिकाणी आग्रह आपल्या सर्वांना आहे. आता आजचा जो अध्याय आहे एकादश स्कंदाचा प्रथमोध्याय हा यदुवंशाला ऋषींचा शाप. भगवंताच्या गीतेमधले 2 श्लोक या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. 4थ्या अध्यायातले हे श्लोक आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आणि दुसरा श्लोक त्यानंतरचा 4:8 परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. संभवामी युगे युगे म्हणजे युगानंतर युग जसे जसे येतील तसा तसा मी या ठिकाणी जन्म घेणार आहे. आणि माझ्या जन्माचे जे कारण आहेत ते म्हणजे परित्राणाय साधूनां, जे सज्जन आहेत, साधू आहेत, त्यांचं रक्षण करणं, आणि विनाशायचे दुष्कृतां, दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांचा विनाश करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि धर्मसंस्थापनार्थाय, धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी होईल, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, भारत म्हणजे अर्जुनाला म्हणलेलं आहे, धर्माची जेव्हा ग्लानी होईल तेव्हा तेव्हा मी जन्म घेणार आहे. आणि संभवामी युगे युगे. याच प्रकारे या ठिकाणी यदुवंशाला ऋषींचा शाप झाला. हा शाप कशामुळे झाला असा प्रश्न येतो. आणि शुकाचार्य या ठिकाणी आपल्या परीक्षित राजाला सांगत आहेत. कृत्वा दैत्यवधम कृष्ण सरामो यदुभिर्वृतः भुवो अवतारयत भारम जविष्ठम जनयन कलिम. श्रीकृष्ण आणि बलरामांच्या सह, कृष्ण स रामो, स म्हणजे सह, कृष्ण आणि स राम, सह राम म्हणजे बलरामासह कृष्णाने आणि आपल्याबरोबर यदुभिर्वृत आवृत्त म्हणजे आपल्या भोवती आपल्याबरोबर यादवांना घेतला. आणि भुवो भरावतारकम असं पण पुढच्या एका श्रीकृष्णाष्टकामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. ते सुद्धा आपण आज पाहणार आहोत. तर त्यामधलं ते म्हणतात की एकमेकांचा प्राण घेऊन कौरव पांडवांमध्ये युद्ध झालं. अनेकांचे प्राण त्या ठिकाणी हरण झाले, कारण तो एकाच घरामध्ये उत्पन्न झालेला कलह होता. आणि पृथ्वीचा भार भगवंतानी आपल्या कृपेने तो हलका केला. आता महाभारताची आठवण या ठिकाणी दुसऱ्या श्लोकात करून दिलेली आहे. त्यामध्ये
ये कोपिताः सुबहू पांडुसुता सपत्नैही. कौरवाने कपटाने द्यूत खेळून द्यूतेर अहेलन चक्र ग्रहणाधिभिस्थान. द्यूत अहेलन म्हणजे अवमान करून, म्हणजे कौरवांनी कपटाने द्यूत खेळले आणि त्यावेळेस कृष्ण तिथे राहणार नाही अशी योजना केली. निरनिळ्या प्रकारे पांडवांचा अपमान केला. द्रौपदीचे केस ओढणे दुःशासनाने जे केलं ते सुद्धा यामध्ये आहे. आणि असे सगळे अत्याचार केले. पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न होईल असं सगळं कौरव वागत होते. आणि मग त्याच कौरवांना निमित्त करून भगवंतानी पुढे दोन्ही बाजूने एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला. म्हणजे महाभारताच्या आख्यानातील ही आठवण या ठिकाणी यदुवंशाचा ऋषींचा शाप जे आहे ते सांगण्यासाठी बादरायण ऋषी म्हणजे आपले श्री वेदव्यास हे परीक्षित राजाला करून देत आहे, शुकदेव करून देत आहे. आता हे जे सगळे यदुवंशी होते ते यदुवंशी हे भगवंताच्या आश्रयानेच होते. कारण यदुवंशामध्येच भगवंताने जन्म घेतला होता. जेव्हा पूर्णावतार अशा भगवान श्रीकृष्णांच्या घराण्यामधले जे यदुवंशी होते त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम हे जे होतं त्याची पार्श्वभूमी म्हणजे भगवान श्रीकृष्ण होते. आणि म्हणून ते म्हणतात की माझ्या आश्रयामुळे आणि माझ्या कृपेमुळे एवढं सगळं वंशाला वैभव प्राप्त झालेलं आहे. आता आपण असं पाहतो की ज्याला वैभव प्राप्त झालेलं आहे म्हणजे गरीब एखादं घराणं असेल त्या गरिबांना पुढे चांगलं वैभव प्राप्त होतं. पण गरिबीची आठवण जर त्यांनी ठेवली तर त्यांचं सगळीकडे कौतुक होतं. पण तेच गरीब सांसारिक जेव्हा धनवान होतात तेव्हा मागील ओळखी विसरी. समर्थ सांगतात, लक्ष्मी आल्या घरी मागील ओळखी विसरी तो एक मूर्ख. तसं या ठिकाणी हे सगळं त्यांना धन प्राप्त झालं, ऐश्वर प्राप्त झालं, वैभव प्राप्त झालं. पण त्यामुळे त्यांच्यामध्ये ते उन्मत्त झाले. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या समोरच त्यांच्या कुळातील सगळी माणसं जे आहेत ते उन्मत्त झाले. कारण काय की त्यांना आता भगवंताच्या कृपेने सगळं पार्श्वभूमी प्राप्त झाली. पण दुसऱ्या कोणाकडूनही त्यांचा पराजय होत नव्हता हे भगवंतांना माहीत होतं. अंतकलीम यदुकुलस्य विधाय वेणू. आणि म्हणून जसं बांबूचं वाळलेलं बेट असतं, उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये खूप ऊन असतं तेव्हा सगळी झाडं जवळपास वाळलेली असतात, पानं गळून गेलेली असतात, लाकडं सगळी वाळलेली असतात. त्यामध्ये घर्षणाने, वायूच्या प्रतापाने घर्षण होतं आणि त्या घर्षणाने आग निर्माण होते. तसंच बांबूच्या बेटामध्ये सुद्धा आग निर्माण होती, ते बांबू एकमेकावर घासल्यामुळे. याच पद्धतीने आजही यज्ञामध्ये जो अग्नी प्रज्वलित करतात तो याचप्रमाणे घर्षणाने तो प्रज्वलित करतात. मग त्या अग्नीच्या प्रमाणे या आपल्या यदुवंशामध्ये परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा असं भगवंताच्या मनामध्ये आलं. कारण आता हे उन्मत्त झालेले आहेत आणि उन्मत्त झालेले जर माझे वंशी असतील तर त्यांचा नाश करणं हे सुद्धा माझंच काम आहे. आणि माझं इथलं काम मी जेव्हा त्यांचा वंश हा पूर्ण निर्वंश करेल तेव्हा माझं इथलं काम संपेल आणि मग मी माझ्या परमधामाकडे जाईल असे भगवंत म्हणतात. या ठिकाणी सर्वशक्तिमान आणि सत्यसंकल्पाचा भगवंत आहे. त्याच्या मनामध्ये हा विचार आला. आता त्यासाठी काय करावं असं भगवंताच्या मनामध्ये आलं. आणि मग ते निमित्त जे आहे ते ब्राह्मणाच्या शापाचे निमित्त झालं आणि आपल्याच यदुवंशाचा संहार भगवंताने केला. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. आता हे पहिले 2 चरण जे आहेत त्याचा उच्चार आपण नेहमीच करतो, आले देवाजीच्या मना तेथे कोणा चालेना. पण त्याची उदाहरणं त्यांनी दिलेली तुकाराम महाराजांनी. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. हरिश्चंद्र राजा, एवढा मोठा राजा, वैभव सगळं आहे, पण सत्यवचनी असल्यामुळे जे वचन आपण दिलं ते आपण पाळू शकलो नाही. म्हणून सगळं ते वैभव त्यांचा त्याग केला. वाहे डोंबा घरी पाणी. पुढे म्हणतात, पांडवांचा सहकारी राज्याहून केले दुरी. पांडवांचा सहकारी, पांडवांच्या बाजूने असणारे
विदुर जे आहेत ते जरी कौरवांकडे असले, आपण पाहतो की या विदुराच्या कड्या ज्या आहेत त्या भगवंतांनी भक्षण केल्या, पण दुर्योधनाकडचं सगळं जे वैभव आणि एवढं सगळं खाणपिणं जे होतं त्याचा त्यांनी त्याग केला. म्हणजे भगवंत त्या विदुरांच्याकडे होते म्हणून पांडवांचा सहकारी राज्याहुनी केले दुरी, एवढा पांडवांचा सहकारी आहे. भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद ज्या विदुरांना होता त्या विदुरांनासुद्धा दुर्योधनाने राज्य त्याग करण्याची परिस्थिती निर्माण केली. आणि हे सगळं कोळाकोळामुळे आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना. शेवटी म्हणतात, तुका म्हणे उगीची रहा, होई ते सहज पहा. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही नुसतं पहा, भगवंताचं वैभव जे आहे, भगवंताची कृती जी आहे, भगवंताचं करणं जे आहे त्या सगळ्यामध्ये किंवा आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे ही भगवंताची कृपाच आहे अशा दृष्टीने पाहण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आता इथे जे म्हणतात, ब्राह्मणाच्या शापाचे निमित्त करून वंशाचा संहार केला. आता तो कसा झाला याचं ते सांगतात. आता इथे भगवंताच्या बद्दलचं काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या आपल्या सौंदर्य संपन्न विग्रहाने, आत्ताच आपण अधरम मधुरम म्हटलं, ज्याचं अधरसुद्धा मधुर आहे, हसितम मधुरम ज्याचं हसणंसुद्धा मधुर आहे, चलितम मधुरम त्याचं साधं चालणंसुद्धा लोकांना आकर्षण करणारं आहे, अशा भगवंतानी आपल्या दिव्यवाणीने भगवंतानी जे जे वचन केले ते जो त्या वचनांनी त्यांचं स्मरण करेल, भगवंताचं स्मरण करेल, त्या स्मरण करणाऱ्यांचे चित्त भगवंत आपल्याकडे आकर्षित करून घेतात. आणि मग त्या कीर्तीचं गायन, श्रवण, स्मरण केलं तर अज्ञानरूप अंधकारातून सहजपणे माणूस बाहेर येतो. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरती नित्यशः, जलम भित्वा यथा पद्मम संसारात उद्धराम्यहम. कमळाचं जे फूल आहे पाण्यामध्ये आहे, चिखलात आहे, पण त्यातूनसुद्धा ते मार्ग काढून त्याची जी दांडी आहे ती जशी जशी वर येते तसं तसं त्यामधनं ते कळी आपल्याला दिसायला लागते आणि एके दिवशी त्या कळीचं रूपांतर फुलामध्ये होतं. तसं या संसार सागरामध्ये असूनसुद्धा सुलभ रीतीने या अज्ञानरूप अंधकारापासून जीव जो आहे तो मुक्त होतो आणि तो भगवंताचं स्मरण केल्याने मुक्त होतो, हे या ठिकाणी सांगितलं. आता परीक्षित राजाने हे सगळं ऐकल्यावर काही प्रश्न विचारले. ते प्रश्न राजउवाच, ब्रह्मज्ञानां वदान्यानां नित्यं वृद्धोपसेविनां. परीक्षितचा प्रश्न जे आहे 3 प्रश्न विचारले, ते फार महत्त्वाचे आहेत. हे यदुवंशी तर कृष्णाच्याच वंशातले होते, खरं म्हणजे ते चांगले ब्राह्मण भक्त होते. परीक्षित राजा विचारतात, ते उदार होते आणि तसे ते नेहमी वृद्धांची सेवा करीत होते. हे 3 गुण या ठिकाणी दिले. ब्राह्मण भक्त, उदार आणि वृद्धांची सेवा करणारे होते. आणि त्यांचं चित्त नेहमी भगवंताच्या ठाई जडलेलं होतं, म्हणजे हा 4था गुण झाला. आता या सगळ्या गोष्टी चांगल्या असताना त्यांना ब्राह्मणांचा शाप का झाला? अगदी बरोबर प्रश्न असा या ठिकाणी परीक्षित राजाने विचारलेला. आणि मग राजा म्हणतात, यन निमित्तम सवयी शापो, कुठलं निमित्त झालं, त्या शापाचं कारण काय होतं? तसे यादृशो द्विजसत्तमा, तसे त्या शापाचं स्वरूप काय होतं, कशामुळे त्यांना शाप मिळाला आणि शापामध्ये काय शब्द होते. आणि एवढी एकजूट असणारा यादव वंश जो आहे त्यामध्ये फूट कशी पडली, म्हणजे त्याने आपापसात भांडण केलं, हे मी ऐकलं. पण हे असं कसं होऊ शकतं की जे आत्तापर्यंत जीवाभावाचे भाऊ होते ते आता एकमेकाच्या विरुद्ध कसे काय उभे राहिले, एकमेकांचा त्यांनी वध कसा केला. आजकालच्या पेपरमधल्या बातम्या वाचल्यानंतर ह्याच गोष्टी आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. असा प्रश्न विचारला तेव्हा शुकदेव सांगतात की ज्यामध्ये सर्व पदार्थांचा समावेश होता, म्हणजे ज्या भगवंताच्या शरीरापासून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर आल्या, म्हणजे त्या प्रगट झाल्या. भगवंताने या ठिकाणी आपल्यासारखाच देह धारण केला आणि आपल्यासारखा भगवंत असूनसुद्धा त्याने अलौकिक असं काम केलं. त्या उदार कीर्ती पूर्ण काम प्रभू हे द्वारकाधीश जे होते ते द्वारकेमध्ये रममाण झाले आणि त्यांनी आपल्या कुलाचा नाश करण्याचं मनामध्ये आणलं. अरे देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. आता हे भगवंत कसे आहेत, त्यांचे कथा जे आहेत आपण सगळ्या दशमस्कंदामध्ये पूर्ण असं त्यांचं चरित्र पाहिलेलं आहे.
त्या कथांचं गायन केलं. यो माम स्मरती नित्यशः. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो माम स्मरती नित्यशः. नित्य भगवंताचं स्मरण जे करतात त्यांचे कलियुगामुळे होणारे सगळे पाप नष्ट होतात. नंतर म्हणतात ते भगवंत काळाच्या रूपाने वसुदेवांच्या घरी त्यांनी जन्म घेतला आणि त्यांच्या प्रेरणेमुळे त्या ठिकाणी म्हणजे ही जी कथा सुरू आहे त्या ठिकाणी अनेक ऋषी त्या ठिकाणी एकत्र आले. त्यांची नावं दिलेली आहेत तिथे पिंडारक क्षेत्रामध्ये. पिंडारक क्षेत्र म्हणजे द्वारकेच्या जवळ असणारं पिंडारक क्षेत्र, ज्यामध्ये पुढे भगवंताने आपला देह विसर्जन केला. त्यामध्ये कोण कोण आहे तर विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगू, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद हे सगळे त्या पिंडारक क्षेत्रामध्ये आले. आता ही मोठमोठी ऋषी मंडळी, अधिकार संपन्न अशी मंडळी त्या ठिकाणी आली. त्यांची सभा बसलेली असताना म्हणजे मी जे नेहमी सांगतो, जे सगळ्या अध्यात्मात सांगितलेलं की देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते म्हणावे. आणि त्यामध्ये जर आपली इच्छा जर आपण जास्त प्रगट केली तर देव त्या आपल्या इच्छेला कधीच धुडकावून लावतील आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. तसं या ठिकाणी झालं. यदुवंशातील काही उद्धट असे पोरं, भगवान श्रीकृष्णाचीच मुलं, उद्धट असे कुमार खेळत खेळत त्या ठिकाणी आले, या ऋषीमुनींच्या समोर आले. ऋषीमुनी आपली परमार्थ चर्चा त्या ठिकाणी करीत होते आणि त्या ठिकाणी येऊन एखादा माणूस जेव्हा आपल्याकडे येतो आणि खूप नम्रता धारण करतो, जो आत्तापर्यंत उद्धट बोलत होता, आपल्याशी आपल्या घराशी वैर ठेवत होता, तो एके दिवशी आपल्याकडे आला आणि अगदी हात जोडून नम्रतेने वागायला लागला की आपल्यालासुद्धा शंका येते. संसारातला आपला हा अनुभवसुद्धा असेल. खोटीच नम्रता धारण केली या मुलांनी आणि त्या ऋषींच्या चरणी नमन केलं, नम्रता धरली, प्रणाम केला आणि काही प्रश्न विचारले त्या सगळ्या मुलांनी. कोणते मुलं होते? भगवान श्रीकृष्णाच्याच घराण्यातली मुलं होते. त्यामध्ये जांबवती नंदन असा सांब होता, जांबवतीचा पुत्र असणारा सांब. आता जांबवतीचं आख्यान आपण पाहिलं, जामखेडचा मी उल्लेख केला होता. जांबवती, जांबवान म्हणजे अस्वलाच्या ह्याच्यातला, त्याची मुलगी जांबवती आणि तिचा पुत्र असणारा हा सांब. या सांबाला या मुलाने स्त्रीवेश धारण करायला लावलं आणि स्त्रीवेश धारण केल्यामुळे ती गर्भार आहे हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी नाटक केलं. पोटाभोवती कपडे गुंडाळले आणि तिचं पोट वर आलं असं दाखवतात आणि ती बाळंतीण होणार आहे असं सांगत ती सगळी मुलं या ऋषीमुनींच्या समोर आले आणि ऋषी म्हणतात सांबम जांबवती सुतम. त्याला बरोबर घेऊन ते जे मुलं होते ते ब्राह्मणांना नमस्कार करून म्हणतात, ब्राह्मणांनो, ही डोळ्यात काजळ घातलेली सुंदर अशी जी स्त्री आहे तिला आता पुत्र होणार आहे, ती आता बाळंतीण होणार आहे. ती काहीतरी गोष्ट आपल्याकडे विचारू इच्छित आहे, पण आपल्याकडे स्त्रिया परपुरुषाशी स्पष्टपणे बोलत नाहीत, म्हणून त्यांच्या वतीने तिच्या मनात जे आहे ते आम्ही तुम्हाला विचारतो. आणि विचारत काय होते? प्रष्टुम विलज्जती साक्षात प्रभृतो अमोघ दर्शनाः. आपल्याला पुत्र व्हावा अशी तिच्या मनामध्ये इच्छा आहे, ती इच्छा आम्ही तिच्या वतीने तुमच्यासमोर मांडत आहोत. आता हिच्या प्रसूतीची वेळ झाली आहे. प्रसोष्यंती पुत्रकामा किंस्वेत संजयन इष्यती. आता प्रसूतीची वेळ जवळ आल्यामुळे आम्ही आपल्याला हे विचारतो की हिला काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल, हे आपण सांगावे. आता भगवंताचं करणं जे आहे ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. कर्तुम म्हणजे भगवंत स्वतःहून करतात, अकर्तुम म्हणजे ते करतात पण मी त्यामध्ये नाही. जसा पर्वती निळा रंग दिसे, प्रीतोतया लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे. निस्संग कसं असतात, निस्संग माणसं कसे असतात? पर्वताच्या निळ्या रंगाप्रमाणे. दुरून पाहिलं तर निळा पर्वत दिसतो, पण जवळ गेल्यानंतर तो निळा रंग दिसत नाही. तसं अन्यथा आणि कर्तुम. अन्यथा कर्तुम म्हणजे भगवंत आपल्या इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडवून आणतात, त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असेलच असं नाही. ते दुसऱ्याच्याकडून करतात आणि सगळं करूनसुद्धा ते अकर्ता असतात. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी त्यानेच ही सगळी गोष्ट घडवून आणली. भगवंताच्या प्रेरणेने मुलाने तिच्या सांबाला स्त्रीवेश धारण करायला लावलं
आणि तिच्या वतीने मुलांनी या ठिकाणी ऋषीमुनींच्या समोर निवेदन केलं की आता हिला काय होईल, मुलगा होईल का मुलगी, तुम्ही सांगा. जनैष्यती वो मंदा मुसलम कुलनाशनम. आता ते ऋषीमुनी जे पारमार्थिक चर्चेमध्ये बसलेले होते त्यांच्यासमोर ही मुलं आली, उद्धटपणे बोलू लागली, तरी पण नम्रता धारण केली. हे सगळे ते ऋषीमुनी जाणत होते आणि ते म्हणतात जनैष्यती वो मंदा. अरे मूर्खांनो, जनैष्यती, आता ही जन्म देणार आहे कोणाला, तर मुसलम कुलनाशनम. आता हिच्या पोटी मुसळाचा जन्म होईल, म्हणजे मुसळ हिला पुत्ररूपाने प्राप्त होईल आणि त्या मुसळामुळे तुमच्या यदुकुलाचा नाश होणार आहे. आता हे कोण म्हणतं? हे सगळे आता जे 15-20 ऋषीमुनींचे नावं सांगितले त्यांच्या त्या एकत्रितपणे त्यांचा विचार या ठिकाणी या श्लोकातून मांडलेला आहे. तच्छ्रुत्वा ते अतिसंत्रस्ता. तच्छ्रुत्वा म्हणजे त्यांचं ते बोलणं ऐकून या सगळ्या मुलांना मात्र अतिसंत्रस्ता, ते संत्रस्त झाले, म्हणजे अगदी भ्याले. आता या सांबाच्या पोटी, सांब तर आपला भाऊच आहे, तो तर मुलगाच आहे, त्याच्या पोटी काही जन्मणं शक्य नाही, पण आपण हे नाटक केलं म्हणून ते पाप आता आपल्याच मागे लागलं. विमुच्य सहोदरम. विमुच्य म्हणजे मुच्य म्हणजे काढणे, दूर करणे. त्याने आत्तापर्यंत तिच्या पोटात, त्या सांबाच्या पोटाला बांधलेले कपडे जे आहे ते हळूहळू सगळे दूर केले आणि खरोखर त्या ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे, ऋषींच्या शापाप्रमाणे त्यातून एक मुसळ जे आहे ते बाहेर पडलं. ते लोखंडी मुसळ होतं. आता हे मुसळ तिथे कुठून आलं? आपण तर फक्त वस्त्रच बांधलेले होते. हे मुलांना पाहून मात्र ते आता घाबरून गेले. सांबस्य ददृशस्तस्मिन् मुसलम खल्वयस्मयम. किम कृतम मंदभागेन. म्हणजे आमचं भाग्य किती, आम्ही किती अभागी आहोत की आम्ही हे सगळं केलं. आता लोक आम्हाला काय म्हणतील, याप्रमाणे व्याकुळ झाले आणि त्या चिंतेमध्ये ते मुसळ घेऊन आपल्या राज्यामध्ये परत आले. आता राज्य कोणाचं होतं? यादवांचं राज्य. आणि यादवांचा राजा कोण आहे? तो उग्रसेन राजा आहे. भगवंतानी कंसाचा वध केल्यानंतर उग्रसेनाला राज्य दिले, किला मथुरा पाळव. तर त्या राजाला ते दिलं आणि राजासमोर ही सगळी मुलं आले. त्यांचे चेहरे फिके पडले होते. परिम्लान मुख श्रिया. परिम्लान, म्लान मुख श्रिया. त्यांचं श्रीमुख हे म्लान, निस्तेज झाले होते, फिके पडलेले होते चेहरे. आणि ते त्या यादवांच्या सभेमध्ये गेले, उग्रसेनाच्या समोर उभे राहिले आणि त्यांनी ते मुसळ राजाला दाखवलं. आपल्या आजोबा पंजोबा असणाऱ्या उग्रसेनानं ते दाखवलं आणि जी जी घटना झाली ती सगळी त्यांना सांगितली. श्रुत्वा अमोघम विप्रशापम दृष्ट्वा च मुसलं नृप विस्मिता भयं संत्रस्ता बभुवुर द्वारको कसाहा. आता त्या लोकांनी ब्राह्मणाच्या शापाचं हे सगळं वृत्तांत ऐकला, तिथे असणाऱ्या उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी. आणि ऋषीमुनीने सांगितल्याप्रमाणे सांबाचं आम्ही जेव्हा ते वस्त्र जे दूर केलं त्यामधनं हे मुसळ आम्हाला हाती आलं. आता आम्ही काय करावं हे आता आम्ही सांगा. म्हणजे आधी उद्योग केले तेव्हा घरच्यांना विचारलं नाही आणि मग जेव्हा काही संकट आलं तेव्हा मग आईवडिलांच्याकडे जशी मुलं येतात, जसे नातवंड येतात, तसा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. आता उग्रसेनाच्या सांगण्याप्रमाणे त्या मुसळाचा चुरा केला, चूर्ण केलं, या ठिकाणी दिले. तच्चूर्णयित्वा मुसलम यदुराजस्य आहुकः. सगळं बारीक बारीक तुकडे केले आणि ते सगळे तुकडे, आणि लोखंडाचा राहिलेला एक तुकडा त्यामध्ये एक राहिला, जो किती कुठला तरी तो बारीक होत नव्हता. आणि हे सगळं मिश्रण जे होतं ते सगळं समुद्रात नेऊन फेकून दिलं, असं या ठिकाणी सांगितलं. आता समुद्रात फेकल्यानंतर पुढे काय झालं हे जे आता पुढच्या 3 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. कश्चिन मत्स्यो ग्रसिल्लोहम चूर्णाने तरलैस्ततः उह्यमानानि वेलायां लग्नान्यासन किलैरकाः. असा श्लोक या ठिकाणी दिला. आता अशीच कथा यापूर्वीसुद्धा दशमस्कंदामध्ये झाली आहे, तुम्हाला आठवत असेल तर, ज्यामध्ये प्रद्युम्नाचा जन्म आणि शंभराचा वध असा हा एक अध्याय होता. दशमस्कंदामध्ये 55व्या अध्यायामध्ये हे आहे. रुक्मिणीचा पुत्र असणारा प्रद्युम्नाला जन्म होऊन, रुक्मिणीचा पुत्र असणाऱ्या प्रद्युम्नाचा जन्म होऊन, आता आपण सगळे रुक्मिणीच्या दृष्टीने आपण सगळे विदर्भवासी आहोत,
तिथे रुक्मिणी आपली बहीणच आहे, त्यामुळे प्रद्युम्न आपला भाचाच आहे, या नात्याने या गोष्टीकडे पाहूया आपण. तो प्रद्युम्न 10च दिवसाचा होता. बाळंतीण झालेली रुक्मिणी, तिच्या बाजूला पलंगावर असलेला प्रद्युम्न, या शंभरासुर नावाच्या दैत्याने त्याला जेव्हा हे समजलं तेव्हा त्याने जाऊन त्या ठिकाणी या शंभरासुराने त्या लहान मुलाला त्या ठिकाणाहून पळवून नेलं. आजकालच बातम्या येतात की त्या दवाखान्यातून मुलगा पळवला, असं नाही, त्या काळातसुद्धा हेच होत होतं. आणि मग काय केलं त्या ठिकाणी, त्याने तो मुलगा उचलला 10 दिवसाचा. त्याला काही समजत नव्हतं आणि उचलल्यानंतर याचा नाश करावा, कारण याच्यामुळे आपला वध होणार आहे. जसं कंसाला कृष्णामुळे आपल्याला मरण हे समजलं, तसं शंभरासुरालाही समजलं आणि त्याने ते मूल जे आहे ते समुद्रामध्ये फेकून दिलं. आता समुद्राला फेकलेल्या त्या छोट्या बाळाला मासे जे मोठमोठे होते त्यापैकी एका माशाने गिळलं. ही कथा आपण झालेली आहे म्हणून थोडक्यात सांगतो मी. आता गिळलेला तो जो बालक आहे तो मासा पुढे कोळ्यांच्या हाती लागला आणि त्या कोळ्याने नेऊन राजाच्या राजमहालामध्ये नेऊन दिला की अरे यामध्ये मुलगा आहे हे लक्षात आल्यावर त्याने नेऊन दिला. आता राजाकडे गेल्यानंतर राजा स्वतःच थोडंच त्या मासळीला हात लावून पाहिलं आणि कोण आहे मुलगा वगैरे पाहिल. त्याचे जे नेमून दिलेले प्रधान वगैरे असतील ते सगळे हे काम करतात आणि मग ते असं ठरलं की आपल्या स्वयंपाकघरामध्ये याला नेऊन द्या, हा जी मासोळी आहे ती. आणि मग तिथे जी स्वयंपाकाला जी होती, जिचं नाव आहे मायावती. ही मायावती म्हणजे रती, साक्षात मदनाची पत्नी असणारी रती. पण तिला हे माहीत होतं. पण तिने जेव्हा ते मासोळी चिरून पाहिली, जेव्हा त्यामध्ये छोटंसं बाळ दिसलं आणि आता हे कोण आहे म्हणून तीसुद्धा घाबरली आणि त्या छोट्या बाळाचं तिने पुढे संगोपन केलं. त्याचं कारण त्या ठिकाणी देवर्षी नारदांचं आगमन झालं आणि नारदाने त्या बाळाची सगळी कथा सांगितली या मायावतीला की मायावती तू खरी मायावती नसून तू खरी म्हणजे रती आहेस, मदन आणि रती, आणि हा जे बाळ आहे ते तुझा नवरा आहे आणि तो तुझा नवरा कसा आहे हे सुद्धा तिला समजावून सांगितलं आणि त्याप्रमाणे तिने त्याचं पालनपोषण केलं. श्रीकृष्णाष्टकम नावाचं जे आदिशंकराचार्यांचं अष्टक आहे, ज्याच्यावर यापूर्वी आपण माझे प्रवचन ऐकले असतील, ज्यांनी ऐकली त्यांना आठवत असेल. त्यामध्ये एक श्लोक येतो, भुवो भरावतारकम भवाधिकर्णधारकम यशोमती किशोरकम नमामि चित्तचोरकम दृगंतकांतभंगिनम सदा सदालसंगिनम दिने दिने नवम नवम नमामि नंदसंभवम भ्रुवो भरावतारकम. म्हणजे या भूमीवरचा भार हलका करणारा आणि भवाब्धी कर्णधारकम, अब्धी म्हणजे समुद्र, भवसागरातून आपल्याला पार करणारा यशोमती किशोरकम, यशोमतीचा यशोदेचा पुत्र असणारा नमामि चित्त चोरकम, तो कृष्ण जो चित्त आपले चोरून नेतो तो. दृगंतकांत भंगिनम म्हणजे ज्याच्या हसण्याने, ज्याच्या डोळ्याच्या भोवयांच्या म्हणजे काय दिलेने त्याच्याकडे पाहिल्यानंतर सदा सदाल संगीनम, ज्या काही स्त्रिया आहेत, ज्या काही शिष्य आहेत, ज्या काही गोपी आहेत, त्या अनेक वर्षापर्यंत त्याची सेवा करत होत्या आणि तरी पण दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. आणि त्या भगवंताचं रूप, त्यांच्या लीला अशा आहेत की त्या नवीन नवीन असंच वाटतात आणि त्या असं जे करतात त्यांना भगवंत सहजपणे या भवसागरातून पार करून नेतात. आता इथे जो हा छोटासा मुलगा आहे, ही तो पुढे मग मदन, तो प्रद्युम्न म्हणून जन्माला आला आणि मदन आणि रती म्हणजे मायावती आणि ती प्रद्युम्न हे त्याच्या महालामध्ये असलेलं त्या शंभरासुराला समजलं. पुढे ती कथा पूर्ण होते आणि त्या प्रद्युम्नाने शंभरासुराचा वध केलेला आहे. हा आपला प्रद्युम्नाचा जन्म आणि शंभराचा वध हा अध्याय दशमस्कंदामध्ये 55 अध्याय आपल्याला झाले आहे. तसंच या ठिकाणी हे जे तुकडे केले होते मुसळाचे ते समुद्रात फेकले आणि ते समुद्रात फेकलेले तुकडे पुढे कोळी जे आहेत, कोळ्यासाठी इथे छान शब्द दिलेला आहे की ते म्हणजे ज्यांचं जीवन या माशांवरच अवलंबून आहे, ज्यांचं उपजीविका या माशांवर आहे, त्या कोळ्यांना जेव्हा मासे पकडत होते तेव्हा ही एक मासोळी सापडली आणि मग त्याच्या पोटामध्ये तो लोखंडाचा तुकडा जो होता, आपण आताच पाहिलं की सगळे तुकडे बारीक झाले पण एक तुकडा मात्र तसाच राहिला आणि तो त्या कोळ्याला
दिसला की हा तुकडा काही बारीक झालेला नाही त्या मासोळीच्या पोटातला. आणि मग तो त्यांनी जरा नावाचा व्याध जो आहे, व्याध म्हणजे शिकारी, त्याच्याकडे तो दिला, तो लोखंडाचा तुकडा. आता हे सगळं जे घडत असतं यामध्ये भगवंताची प्रेरणा असते. भगवंताला यदुकुळाचा नाश करायचा होता, कारण ते उन्मत्त झाले होते. सगळं ऐश्वर आहे पण उन्मत्त असेल तर जसं रावणाचं झालं तसंच आपलं होऊ शकतं, हे माणसाच्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे केव्हाही नम्रता धारण केली पाहिजे. नम्रतेने राहिलं, नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. आणि तीच नम्रता जर सोडली तर काय होतं हे आपल्याला सध्याच्या पाकिस्तानाच्या संदर्भातलं आपल्या लक्षात आहे की ज्यांच्यापासून आपला जन्म झाला, ज्या देशातून आपण वेगळे झालो, आता तेच म्हणतात की पाक व्याप्त काश्मीर हा आमचाच भाग आहे. अरे तुम्हीच तर आधी आमचे होता आणि आता जे तुम्हाला भाड्याने दिलं तेच घर तुमचं आहे असं तुम्ही समजता आणि त्यामध्ये कलह उत्पन्न करता. तसं या ठिकाणी झालं आणि तो तुकडा त्या व्याधाने घेतला आणि त्याने आपल्या बाणाच्या टोकाशी लावला. आता भगवंताचं जे कर्ण आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अन्यथा कर्तुममध्ये हे सगळं तो तुकडा होता, तो मुसळ, त्यामध्ये सांब, ते मुसळ कसं आलं, ऋषिकुलाचा शाप झाला, हे सगळं कथानक एकाला एक जोडल्यानंतर जीवनामध्ये घडणारं प्रत्येक कर्म, प्रत्येक घटना यासाठी आपलंच पूर्वकर्म त्याला कारणीभूत असतं, हे लक्षात घ्या. केव्हाही प्रवासात गेल्यानंतर आपल्या शेजारी कोण बसणार हे जे आहे हे सुद्धा पूर्वकर्माने ठरलेलं असतं. आता तो जर दुष्ट प्रवृत्तीचा असेल आणि त्याचा परिणाम आपल्यावर व्हायचा असं जर आपल्या दैवामध्ये असेल तर तो दुष्परिणाम आपल्यावर होतो. पण हा माझा भक्त आहे, याला सगळ्या दुष्टकर्मापासून मला वाचवलं पाहिजे असं जर भगवंताला वाटत असेल तर भगवंत आपल्या शेजारी एखादा सज्जन माणूस देतो आणि तो सज्जन माणूस म्हणतो, अहो काय एवढे सगळे ग्रंथ तुम्ही वाचता, पण यापेक्षा भागवत वाचा, तुमचं कल्याण होईल, या जीवाचं कल्याण होईल, म्हणून भागवतासारखा ग्रंथ याचा तुम्ही रोज अभ्यास करा असं सांगणारा एखाद्या शेजारी आल्यानंतर आपलं जीवनसुद्धा बदलून जातं. आमचे बाबा बेलसरे हे नेहमी सांगायचे, ते प्रवास करायचे पुण्याहून मुंबईला आणि जाताना येताना बरोबर एक मनाचे श्लोकाचं पुस्तक असायचं, ते पुस्तक वाचायचे. मनाचे श्लोक प्रत्येक वेळेस वाचायचे प्रवासामध्ये आणि चांगला श्लोक दिसला की त्याला टिक मार्क करायचे आणि होता होता 205 श्लोकावर त्यांचं टिक मार्क करून झालं. आता त्यांच्या शेजारी जे बसले असतील ते नेहमी पाहत होते, कारण रोज अपडाऊन करणारे माणसं असली की त्यांची ती कंपनीसुद्धा तीच असते जवळपास, की हे काय वाचतात, एवढं काय याच्यामध्ये रमवून गेले, असं जेव्हा माणसाच्या मनामध्ये येतं तेव्हा त्याचा अभ्युदय होण्याचा काळ आला असं समजावं आणि मग त्यापासून त्याची वृत्ती सगळी बदलते. आता या व्याधाने तो तुकडा घेतला आणि आपल्या बाणाच्या टोकामध्ये तो लावला, फिट केलं आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, तसा तो लावला. आता भगवंताच्या प्रेरणेने तोच व्याध पुढे हरिण आहे असं समजून भगवंताच्या तळव्याला पायाच्या तो बाण मारणार आहे, हे पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला येणार आहे. तसं या ठिकाणी आता या ठिकाणी एक गोष्ट सांगितलेली आहे, तस्य उदरगतम लोहम सशल्ये लुब्धको अकरोत. आपल्या बाणाच्या टोकाशी जोडला. आता भगवंतांना सर्व काही माहीत होते, पण तो ब्राह्मणाचा शाप भगवंत उलटवू शकले नाहीत, कारण ब्राह्मण हे माझे दैवत आहेत, ब्राह्मणांना ते अतिशय आदर देतात भगवंत, हे असं त्याने कितीदा तरी सांगितलेलं आहे. त्यामुळे ब्राह्मणांचा जो शब्द आहे तो शब्द हा शेवटचा शब्द, त्यामध्ये मी फेरफार करणार नाही. अन्यथा भगवंत प्रत्येक गोष्ट जे करू शकतात, जे लीला मात्रे म्हणजे सहज मनात आणलं की एवढं विश्व निर्माण करू शकतात, मनात आणलं तर त्याचा संहार पण करू शकतात. आता सगळं चक्रीवादळ, एवढे सगळे वादळांचे नावं येतात, हे सगळे कुठून येतात, काय की जिथे अधर्माचा प्राबल्य वाढतं त्या ठिकाणी असा निसर्गाचा कोप होत असतो. तसं या ठिकाणी ते शाप उलटवू शकले असते, पण त्यांनी ते केलं नाही भगवंताने. जसं स्वामीजी विवेकानंद जेव्हा भारतामध्ये आले आणि मद्रासच्या खाली जेव्हा त्यांचं पहिल्यांदा पाऊल आपल्या भारतभूमीवर पडलं, तिथल्या असणाऱ्या मंदिरामध्ये ते गेले, तिथल्या राजाने त्यांचं स्वागत केलं. जेव्हा त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला, त्या मंदिरातले पुजारी ब्राह्मण जे होते त्यांनी स्वामीजींना मंदिरामध्ये येण्यास मज्जाव केला, आक्षेप घेतला, तुम्ही परदेशगमन केलं, 7 समुद्र ओलांडलेला आहे आणि हे निषिद्ध आहे, म्हणून तुम्ही आतमध्ये येऊ नका, असं स्वामींना त्यांनी उत्तर दिलं.
आता दुसरं तिसरं आणि आजचं कोणी असतं तर त्याबद्दल भारतभर निदर्शनं झाली असते. पण स्वामीजींनी हे मान्य केलं की आता इथे जर ब्राह्मणांचं असं मत असेल तर ते आपल्याला ग्राह्य धरलं पाहिजे. आणि म्हणून स्वामीजींनी कुठल्याही प्रकारचा हट्ट न करता मंदिरात प्रवेश करण्याचं काम सोडून दिलं. ते तिथूनच परत आले, तिथूनच दारातूनच ते नमस्कार केला आणि ते परत आले. म्हणजे जनमत जे आहे त्याचासुद्धा सन्मान केला पाहिजे. भगवंत या ठिकाणी तो शाप उलटवू शकले असते, पण त्यांनी तो उलटवला नाही. त्यांना ते काही योग्य वाटलं नाही. आणि म्हणून म्हणजे एका अर्थाने त्या ब्राह्मणाने दिलेला शाप जो आहे त्यालाच भगवंतानी या ठिकाणी संमती दिली, असं हा अध्याय या ठिकाणी म्हणतो. आता या अध्यायाबरोबर फक्त हा ब्राह्मणाचा शाप आहे. आता पुढे जे आहे नारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक आणि 9 योगेश्वरांचा संवाद जो आहे तो पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायचा आहे. 2 मिनिटामध्ये उद्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगतो. सुरुवातीला आपण सांगितलं आहेच, उद्यापासून म्हणजे द्वादशीपासून अमावास्येपर्यंत दासविश्रामधाम दिवस आपण साजरा करीत आहोत. हे आता उद्यापासूनचं हे 6वं वर्ष आहे. दासविश्रामधाम ग्रंथ हा विस्तृत असा ग्रंथ आहे. त्यामध्ये समर्थांचं चरित्र आहे. समर्थ संप्रदायाचा विश्वकोश असं समर्थ हृदय नानासाहेब देवानी त्याला म्हटलेलं आहे. त्या ग्रंथाची मूळ प्रत एकेहळीच्या मठामध्ये आमचे राकेश महाराज या ठिकाणी आहेत. त्या मठामध्ये 2 हस्तलिखित प्रती आहेत. नानासाहेब देवांना सज्जनगडावर बापू रामदासी यांनी याची कल्पना दिली आणि त्याप्रमाणे नानासाहेब देव त्या ठिकाणी जाऊन पोचले. तो ग्रंथ तिथून काही बाहेर आणता येत नाही अशी आख्यायिका आहे. आणि म्हणून श्रीधर नातू टिकले या 20-22 वर्षाच्या तरुणाची योजना झाली आणि त्याने तिथे राहून 4 महिने 10 दिवसामध्ये हा पूर्ण ग्रंथ लिहून काढला. ग्रंथ लिहून जो पूर्ण झाला तो उद्याचा दिवस आहे, वैशाख वद्य द्वादशी. म्हणून आपण हा दासविश्रामधाम दिवस म्हणून हे 4 दिवस साजरे करतो. पण या ग्रंथाची मूळ संकल्पना, मूळ जी प्रेरणा आहे ती बापू रामदासी यांनी दिली आणि त्या बापू रामदासींची पुण्यतिथी हे आता अमावास्येला आहे, म्हणजे मंगळवारी आहे. म्हणून शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार असा आपण हे कार्यक्रम मागच्या 5 वर्षापासून, आता उद्यापासूनचं हे 6वं वर्ष आहे. आणि या ग्रंथाची माहिती सगळ्यांना व्हावी, त्या ग्रंथाबद्दलचं प्रेम वाढावं. त्या ग्रंथामध्ये पूर्ण समर्थ चरित्र आहे, त्यानंतर कल्याण स्वामींचं चरित्र आहे, पुढचे आपले शिवराम स्वामींचं चरित्र आहे, रामचंद्र महाराजांचं चरित्र आहे, आत्माराम महाराजांचं चरित्रसुद्धा आहे. आणि ग्रंथाच्या शेवटी पूर्ण वंशावळी, त्यांचे पुण्यतिथी हे सगळं दिलेलं आहे. हे सगळं लोकांना समजावं आणि आपली इच्छा व्हावी त्या ग्रंथाचं आपण पारायण करावं की तो ग्रंथ एकदा तरी वाचावा. विशेष म्हणजे जे कीर्तनकार आहेत त्यांच्यासाठी या ग्रंथामध्ये बहुमूल्य असा खजिना आहे. आत्माराम महाराजांनी हे सगळं चरित्र ओवीबद्दल लिहित असताना अनेक संतांचे दाखले त्यामध्ये दिले. जसा जसा प्रसंग आला त्याला अनुरूप अशा इतर संतांचे अभंग त्यामध्ये दिलेले आहेत. आणि नुसतेच अभंग नाही दिले तर ते अभंग कोणत्या रागामध्ये गायचे हे सुद्धा दिलेलं आहे. म्हणून कीर्तनकारांसाठी खूप मोठा खजिना या ग्रंथामध्ये आहे आणि त्याचा प्रचार व्हावा म्हणून आपण हा दासविश्रामधाम दिवस 1920 सन म्हणजे आता हे 6वं वर्ष किंवा 1942, आता 1947 आहे, शक्य 1942पासून साजरा करीत आहोत. तर उद्यापासूनच्या 4ही दिवसाच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी कृपया उपस्थित राहावे. या ठिकाणी आपण थांबूया. मी आरती म्हणतो भागवताची. जय हो जय श्री जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता.
येथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गावणी. शास्त्रपुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्षतत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ. द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित. विहरे हरिहंसती तेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले. सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा. वदवेना कोणासाचा मेवा कविवर संतांचा. प्राणची कीर्तनकारांचा जणबोधाचा स्वयंप्रभेचा. द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण. खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती. नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.